लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आज सकाळी 11 वाजता निघेल। सकाळी 9:30 वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा आणि आरती होईल। पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण। यंदा मूर्ती उमांग मलज रथामध्ये विराजमान होणार। विसर्जन मिरवणुकीआधी मूर्ती मंडपातून बाहेर काढताना गणपती बाप्पासमोर दक्षिण भारतीय वादकांचं वादन। गणपती विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका सज्ज। विसर्जनासाठी सिमेंटचे विसर्जन घाट आणि लोखंडाच्या हौदांची निर्मिती। मानाच्या नागपूरच्या राजाची मिरवणूक सकाळी 10 वाजता सुरू होणार। घरगुती गणपती बाप्पांनाही निरोप दिला जाणार। विसर्जन मिरवणुकीवेळी ठाण्यामध्ये 9,000 पोलिसांचा बंदोबस्त असेल। महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशामध्ये पोलीस तैनात असतील। अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल केला जाईल। गणेश मूर्ती विसर्जन प्रक्रिया अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी मुंबई महापालिकेचा अभिनव उपक्रम। बीएमसी परिमंडळ निहाय सर्वोत्तम नैसर्गिक आणि कृत्रिम गणेश विसर्जन स्थळ स्पर्धा राबवली जाणार। बाप्पाच्या विसर्जनासाठी नाशिक महापालिका सज्ज। विसर्जनासाठी 40 नैसर्गिक तर जलप्रदूषण टाळण्यासाठी 41 कृत्रिम तलावांचं नियोजन। प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाद्रपद उत्सवाचं औचित्य साधून भाविकांनी गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव। लालबागच्या राजाचरणी सोमवारी 38,40,000 रुपयांचं दान। यामध्ये 93 ग्रॅम सोनं तर 6,186 ग्रॅम चांदी अर्पण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। पुन्हा एकदा बाप्पा आम्हालाच पावेल आणि सगळ्यांच्या मनातलं महायुतीचंच सरकार येईल, मुख्यमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला। वरळीतील कॅम्पच्या राजाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दर्शन घेतलं। यावेळी मनसेचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते। विसर्जनाआधी अनंत अंबानींनी चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेतलं। यावेळी मंडळाकडून अनंत अंबानींना शाल श्रीफळ देऊन सन्मान। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संभाजीनगरमध्ये ध्वजारोहण। लोकसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर भाजप हायकमांडचं विधानसभेसाठी महाराष्ट्राकडे विशेष लक्ष। नो रिस्क धोरण स्वीकारत महाराष्ट्रामध्ये दिग्गज नेत्यांची फौज उतरवली जाणार। राज्य सरकारची सगळी महामंडळं टप्प्याटप्प्यानं शिंदेंच्या शिवसेनेलाच मिळत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी। अजित पवारांनी संध्याकाळी सगळ्या आमदारांची बैठक बोलावली। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये महामंडळाचं वाटप सुरू, पण राष्ट्रवादीच्या वाट्याला काहीच न आल्यानं चर्चांना उधाण। येत्या काळात राष्ट्रवादीच्या वाट्यालाही महामंडळं येणार, तटकरेंची माहिती। विधानसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी। इंदापूरमधील मुस्लिम बांधवांचा हर्षवर्धन पाटील यांना सल्ला। आमदार संजय गायकवाड वक्तव्यावर ठाम, आपण माफी मागणार नाही। गायकवाडांची भूमिका, 70 कोटी जनतेचं आरक्षण काँग्रेस संपवायला निघालीये, गायकवाड यांचा आरोप। 19 तारखेला मुख्यमंत्री शिंदे बुलढाण्यामध्ये येणार। काँग्रेसमधल्या कोणीही त्यांच्या कार्यक्रमात अडथळा आणला तर तिथेच गाडून टाकीन, गायकवाड यांचा इशारा। संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल झाला पण अटक केली नाही तर काँग्रेसचे सगळे नेते बुलढाण्यात येऊन मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला विरोध करणार, काँग्रेसचा इशारा। काँग्रेस कार्यकर्त्यांनी 4 तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर आमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल। राहुल गांधींवरील गायकवाडांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली होती। पाळीव प्राण्याला उत्तर देणार नाही, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची संजय गायकवाड यांच्यावर सडकून टीका। संजय गायकवाड यांची टीका म्हणजे नथुराम गोडसेचीच प्रवृत्ती आहे। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांची संजय गायकवाड यांच्यावर टीका। संजय गायकवाड यांनी आधी आपली पातळी पाहावी आणि मग बोलावं। लोकप्रतिनिधी म्हणून वागायची अक्कल नसेल त्यानं राहुल गांधींवरती बोलू नये। नाना पटोलेंचा गायकवाडांवर हल्लाबोल। आमदार संजय गायकवाडांना आमदार असल्याचा विसर पडलाय, त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून वक्तव्य केलं पाहिजे। काँग्रेस आमदार धीरज लिंगाडेंची गायकवाडांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। संजय गायकवाडांना स्वतःची ओळख नाहीये, मात्र त्यांच्या वक्तव्यांमुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होतीये, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। महाराष्ट्रात वाचाळवीर म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांची ही भाषा, आम्हाला देखील अशी भाषा वापरता येते, मात्र काँग्रेसची ती संस्कृती नाही। सतेज पाटलांची संजय गायकवाड यांच्यावर टीका। मुख्यमंत्र्यांना गुंड म्हणायचं की त्यांच्या आमदाराला गुंड म्हणायचं? महाराष्ट्रासोबत
असं वर्तन योग्य नाही. जे सत्ताधारी आहेत त्यांना दंगल घडवायचे. यशोमती ठाकूरांची संजय गायकवाड यांच्यावर टीका. गोपीचंद पडळकर फडणवीसांच्या तालावर बोलतात. फडणवीस बाकी लोकांना राजकीय उद्देशाने बोलण्यास भाग पाडतात. आमदार रोहित पवारांची पडळकरांसह फडणवीसांवरही टीका. गोपीचंद पडळकर बुद्धिमान ते मंगळसूत्र चोरीतून सुटलेत. पडळकरांनी शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा घणाघात. अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजप समोरचा पेच वाढला. माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी विधानसभा लढवण्याची तयारी दर्शवली. भाजपच्याच विद्यमान आमदार मोनिका राजळेंच्या भूमिकेकडे लक्ष. विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचे आमदार शरद पवार पक्षातून निवडणूक लढू शकतात. आमदार बच्चू कडू यांचा दावा. मनोज जरांगे मध्यरात्रीपासून आमरण उपोषणाला बसले. ही शेवटची संधी म्हणत जरांगेंनी फडणवीसांनाही इशारा दिला. पंढरपूरमध्ये सरकारचे प्रतिनिधी आणि धनगर आंदोलनकर्त्यांची बैठक फिसकटली. 8 दिवसात दाखले द्या, तोपर्यंत उपोषण सुरू राहणार. आंदोलकांची भूमिका. पंढरपूरमध्ये धनगर समाजाचं उपोषण सुरू असून उपोषणाच्या ठिकाणी संजय चौगुले यांनी विषप्राशन केलं. सरकारसोबतची आरक्षणासंबंधातली बोलणी फिसकटल्यानं विषप्राशन केल्याची माहिती. अहमदनगरमध्ये 18 सप्टेंबरपासून सकल धनगर समाजाचं राज्यव्यापी आमरण उपोषण. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक. धनगर आणि धनगड एकच आहेत. आरक्षण मिळालं तरी सुद्धा 10% धनगर समाज वंचित राहील. धनगर नेते संतोष महात्मे यांची प्रतिक्रिया. आचारसंहितेपूर्वी धनगर आरक्षणासंदर्भात जी.आर. निघेल. गोपीचंद पडळकरांनी विश्वास व्यक्त केला. अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांचा सरकारला घरचा आहेर. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका आणि तसं झालं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन करू. लहामटे यांचा इशारा. धनगर आणि आदिवासी समाजामध्ये भांडण लावण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं. तेच काम आता एकनाथ शिंदे करू पाहतायत. परवाची बैठक ही धनगर समाजाची मतं मिळवण्यासाठी. नाना पटोलेंची सरकारवर सडकून टीका. जरांगेंनी त्यांचं पाहावं. धनगर आता खूप शहाणे झालेत. गोपीचंद पडळकरांचा जरांगेंना टोला. काँग्रेसची मुख्यमंत्री शिंदे फडणवीस नितेश राणेंविरोधात तक्रार. काँग्रेस लीगल सेलकडून कोलाबा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. कर्नाटकातील गणेश मूर्ती अपमानाबाबत चुकीची माहिती दिल्याची तक्रार. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी प्रशासनाची तयारी. पोहरादेवी मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या निर्मितीचं काम सुरू. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पाळजच्या गणपतीला नमस. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी चिखलीकरांचा नमस. सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय शिरसाटांची नियुक्ती. मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिरसाटांची महामंडळावर वर्णी. हिंगोली विधानसभेचे माजी खासदार हेमंत पाटलांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्त. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती. 1.5 वर्षांसाठी अडसूळ यांची नेमणूक. कोकणातील एमआयडीसीच्या घोषणांची सीबीआय चौकशी व्हावी. एमआयडीसीच्या घोषणा गुंतवणूकदारांना पैसे मिळवून देण्यासाठी. उदय सामंतांकडील खात्यावर भाजपचे नेते बाळ माने यांचे गंभीर आरोप. केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला तरी सुद्धा जेएनपीटी बंदरात सिस्टीम अपडेट न झाल्यानं अद्याप अंमलबजावणी नाही. गेल्या 4 दिवसांपासून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. 25 सप्टेंबरला राज्यातील सगळ्या शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्याचा शिक्षक संघटनांचा निर्णय. शिक्षक भरतीबाबतचा 5 सप्टेंबरचा शासन निर्णय असून तो रद्द करावा. शिक्षक संघटनांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.